नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक काय आपला द हिंदू व्होकॅब्युलरी, राईट. याच्यामध्ये आपण कंटिन्यू करतोय. आणि आजचा जो दिवस आहे आपला, तो आहे डे 13. का आहे डे 13? तर सुरू करूया. बघा, पहिला शब्द आहे इंडिसिया. का आहे इंडिसिया? आता इंडिसिया एक प्रकारचा काय नाऊन आहे, राईट. त्याचा अर्थ काय होतो? Meaning sign, indication, or distinguishing marks that show the existence of something. हार्डर सबस्टिट्यूट फॉर इंडिकेशन. आता सगळं सारा म्हणजे साध्या भाषेमध्ये जर सांगत झालं तर इंडिशियाचा अर्थ काय होतो? संकेत, लक्षणे आपण त्याला म्हणतो, राईट. संकेत, इंडिकेशन आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा, त्यालाच काय म्हणतो पण इंडिशिया. एक्झाम्पल म्हणतो सिनोनिम्स होतील. सिनोनिम्स काय आहेत? इव्हिडन्स आहे, हॉलमार्क आहे, मॅनिफेस्टेशन्स आहे आणि सिम्पटम्स आहेत. हे काय झाले? सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील? कन्सिलमेंट आहे आणि सप्रेशन. हे काय झालं? त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल: The veteran bowler's performance provided enough indicia that he is returning to his peak physical condition. म्हणजेच काय? तो वेटरन बॉलर्स होता, राईट. म्हणजेच काय? त्याचा जो परफॉर्मन्स होता, म्हणजे वेटरन म्हणजे काय? जसं अनुभवी व्यक्ती आहे, रिटायर म्हणतो पण त्याला, रिटायर्ड व्यक्ती आहे, राईट, सिनियर सिटीजन्स वगैरे. तर तो जो त्याने जे बॉलिंगचा परफॉर्मन्स प्रोव्हाइड केला, राईट, दाखवला त्याने इनफ, तर तो कसा होता? एकदम असं वाटत होतं की तो एकदम त्याच्या पीक फिजिकल कंडिशन मध्ये आहे, राईट. असा का सेंटेन्सचा अर्थ होईल. सिंपल आहे एकदम. एक्झाम्पल खाली खाली म्हणजे रिलेटेड वर्ड आहेत बघा. जसं की नाऊन आहे, राईट. इंडिसिया काय एक नाऊन आहे, तर इंडिसियम काय सिंग्युलर झाला. काय सिंग्युलर आहे इंडिसियम म्हणजे काय? एक सिंग्युलर झाला तो परत. आता नाऊन काय असतात, ऍडजेक्टिव्ह काय असतात, राईट, ऍडव्हर्ब, ते काय आहेत त्याच्यावर आपण स्पेशल आपला टॉपिक घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करू नका, राईट. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की ते नाऊन आहे, हा सिंग्युलर आहे, राईट. सिंपल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे जनरॉसिटी. का आहे जनरॉसिटी? जनरॉसिटी एक प्रकारचा काय आहे? नाऊन आहे. का आहे नाऊन? मिनिंग काय होतं? द क्वालिटी ऑफ बिईंग काइंड अँड जिनरस अँड अबंडन्स ऑफ समथिंग, राईट. द क्वालिटी ऑफ बिईंग काइंड अँड जिनरस अँड अबंडन्स ऑफ समथिंग. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती आहे खूप जिनरस, आपण त्याला म्हणतो ना, खूप जनरस आहे, उदारमतवादी आहे, राईट. त्याला आपण काय म्हणतो? दानशूर आहे, असं त्याला काय म्हणतो? पण जनरस म्हणतो, राईट. आता जनरससाठी काय झाली? एक प्रकारचे नाऊन झाला. मराठीमध्ये पण त्याला काय म्हणतो? उदारता. काय सांगितलं? उदारता. सिंपल आहे एकदम. सिनोनिम्स काय होतील? म्हणजेच काय? समानार्थी शब्द. तर लिबरॅलिटी आहे, इंटेलिजन्स आहे आणि लॅक्सिटी. हे काय झालं त्याचे सिनोनिम्स. अँटोनिम्स काय होतील? स्ट्रिक्टनेस किंवा मग ऑस्टेरिटी. हे काय झालं त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल: हिज जनरॉसिटी हेल्प मेनी पुअर पीपल. म्हणजेच काय? त्याचा जो उदारपणा आहे त्याच्यामुळे काय झाली? खूप गरीब लोकांना काय झाली? मदत झाली. असा काय सिंपल सेंटेन्सचा अर्थ. खाली एक रिलेटेड वर्ड दिलेला आहे, जसं की जनरॉसिटी एक नाऊन आहे, तर जिनरस का होईल? एक ऍडजेक्टिव्ह. जिनरस का होईल? एक ऍडजेक्टिव्ह होईल. येते लक्षात? नेक्स्ट बघा, म्युनिफिसन्स. का आहे म्युनिफिसन्स? म्युनिफिसन्स सुद्धा काय एक प्रकारचा नाऊन आहे. अर्थ काय होतो त्याचा? द क्वालिटी ऑफ अन ऍक्शन बिंग एक्स्ट्रीमली जिनरस, राईट. द क्वालिटी ऑफ अन ऍक्शन द बिंग एक्स्ट्रीमली जनरस. म्हणजेच काय? एखादा व्यक्ती असतो फारच दानशूर असतो, अति दानशूर म्हणता येईल त्याला. जसं की आपण टाटा, राईट. टाटा सर तुम्हाला माहिती असेल, म्हणजे आपण भारतामध्ये आपण त्यांना ओळखतोच, राईट. म्हणजे त्याचं नाव काही सांगायची गरज नाही, पण टाटा म्हणलं की सगळं आपल्या डोक्यात काय येतं? रतन टाटा येतं, राईट. मग ते लोक ते कसे होते? एकदम दानशूर होते, राईट. खूप त्याने दान धर्म केला देशामध्ये, राईट. त्यांच्यामुळे बऱ्याच सारे प्रोजेक्ट आले, बऱ्याच साऱ्या कंपन्या उभ्या झाल्या, बऱ्याच सारा रोजगार निर्माण झाला, राईट. तर ते कसे होते? एकदम दानशूर होते. तशा लोकांना काय म्हणतो पण? म्युनिफिसन्स. म्हणजेच काय? अत्यंत उदारवादी लोक, राईट. उदारमतवादी. येते लक्षात? सिनोनिम्स काय होतील? मॅग्नेमिटी, फिलंथ्रॉपी, बाउंटी, ओपन हँडेडनेस, राईट. ओपन हँडेडनेस म्हणजे त्यांच्या हाताला काही लगाम आहे का नाही, तो देत राहणार लोक, राईट. सिंपल. अँटोनिम्स काय होईल? पार्सिमनी, राईट. स्टिंगिनेस, फ्रंजालिटी, राईट. फ्रगॅलिटी. हे काय झाले? अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, द ज्युडिशियल रिव्ह्यू क्वेश्चन whether the state munificence in the form of freebies undermines the long term fiscal health of the nation. आता बघा, हे जे खाली जे सेंटेन्स दिलेले आहेत ते थोडेसे अवघड आहेत, राईट. आता ते सेंटेन्स पण कुठले आहेत? ते द हिंदू पेपर मधले, राईट. म्हणजे काय? पेपर पण अवघड आहे, त्याचे शब्द पण अवघड आणि सेंटेन्स सुद्धा थोडेसे अवघड राहतात द हिंदू पेपर मधले. तर सेंटेन्स जरी मोठे मोठे असले तर घाबरून जाऊ नका. तुम्हाला मी प्रॉपरली समजून सांगतो त्याचा अर्थ काय नेमका. आता बघा, ज्युडिशियल रिव्ह्यू क्वेश्चन. ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे, एक ज्युडिशियल रिव्ह्यू त्याने क्वेश्चन केलेला कोणाला? स्टेटला, वेदर मुनिफिसन्स फ्रॉम द फ्रीबीज. फ्रीबीज म्हणजे काय असं म्हणतो ना आपण, खूप काही योजना असतात सरकारच्या, जसं की आपण ते बघितलं, लाडकी लाडकी बहीण योजना, राईट, बस फ्री करणं. तर क्वेश्चन केला कोण?
ज्युडिशियरीने कोणाला, स्टेटला, किंवा आपण जसं फ्री देत राहिलो तर त्याच्यामुळे काय होईल, लॉंग टर्म मध्ये काही नुकसान होईल का, म्हणजे आपल्या राज्याला, देशाला, right? असा काय त्याचा अर्थ आहे सेंटेन्सचा. बरोबर. खाली बघा रिलेटेड वर्ड आहे, काय, म्युनिफिसंट. पहिले म्युनिफिसन्स आपण ऐकला, हा एक नाऊन झाला, आणि म्युनिफिसंट जेव्हा झाला तो काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. पुन्हा तेच सांगतोय, नाऊन ऍडजेक्टिव्ह मध्ये काय कन्फ्युज होऊ नका, त्याच्यावर प्रॉपर एक टॉपिक घेऊन येतोय, म्हणजे पूर्ण सिरीज राहील ते, राईट, पार्ट ऑफ स्पीचची. तर सध्या मग तेवढंच लक्षात ठेवा की म्युनिफिसन्स हा एक नाऊन आहे, म्युनिफिसंट हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. सिम्पल. आता जाऊया नेक्स्ट. नेक्स्ट आहे इन इक्विटी. का आहे इन इक्विटी, हा पण एक प्रकारचा काय आहे, नाऊन आहे. सिम्पल. मिनिंग काय होतो, इमॉरल ऑर ग्रोसली अनफेअर बिहेवियर, किंवा मग विक्ट ऍक्ट. विक्ट ऍक्ट म्हणजेच काय, त्याला काय म्हणतो, अन्यायवादी लोक. मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो, इनइक्विटीचा अन्याय. बरोबर, अन्याय, अनिती, राईट. सिम्पल. इनइक्विटीचा अर्थ काय होतो, अन्याय करणे, एखाद्यासोबत भेदभाव करणे, राईट. त्याला काय म्हणतो आपण, इनइक्विटी. सिनोनिम्स काय होतील, इनसनेस, डिप्रॅव्हिटी, नेवरी, किंवा मग वाईस, राईट. अँटोनिम्स काय होतील, व्हर्च्यू आहे, मोरॅलिटी आहे, आणि रायटियसनेस आहे. हे काय झालं त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द UN reports provided harrowing account of the inequity, right, perpetrated by various faction during the urban conflict. बरोबर. आता तुम्हाला काय नेहमी सांगतो की हे जे सेंटेन्स आहेत अवघड आहेत. कशामध्ये आहेत, द हिंदू जो न्यूजपेपर आहे त्याच्यामधले असल्यामुळे कसे थोडेसे अवघड आहेत, शब्द पण थोडेसे अवघड राहतात, राईट. पण शब्दाची काय आपल्याला गरज सुद्धा आहे, राईट. तर घाबरून जाऊ नका. तर सेंटेन्स काय म्हणते, जे UN जे रिपोर्ट दिलेला आहे तर त्याचं म्हणणं काय आहे, की जे अर्बन कॉन्फ्लिक्ट झाला, राईट, शहरी वाद, त्याच्यामध्ये वादविवाद झाला, त्याच्यामध्ये काय झालं, खूप सारे काय झाली, इनइक्विटी झाली, म्हणजे काय, एक अन्याय झाला खूप सारा. असा सिंपल काय सेंटेन्सचा अर्थ आहे. रिलेटेड वर्ड्स काय आहे, इनइक्विटीनेस, राईट, इनइक्विटियस आहे, राईट. इनइक्विटी नाऊन झाला, इनइक्विटियस काय एक प्रकारचा ऍडजेक्टिव्ह झाला. सिंपल. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे कन्सिलिएशन. का आहे कन्सिलिएशन, आता कन्सिलिएशन काय एक प्रकारचा नाऊन आहे. का आहे कन्सिलिएशन, एक नाऊन आहे. मिनिंग काय त्याचा, द ऍक्शन ऑफ स्टॉपिंग समवन फ्रॉम बेईंग अँग्री, फ्लेक्शन, राईट. म्हणजे एखादा व्यक्ती असतो, म्हणजे कन्सिलेशन म्हणजे काय होतं, एखादा म्हणजे स्टॉप करणे एखाद्याला कशापासून, अँग्री होण्यापासून, राईट. म्हणजेच काय म्हणतात, तडजोड करणे एखादी गोष्ट, त्याचं मन वळवणे, त्याला काय म्हणतो आपण, कन्सिलिएशन. एक्झाम्पल, म्हणजे एक्झाम्पल सिनोनिम्स काय होतील, समानार्थी शब्द, प्रोपिटिएशन आहे, राईट, पॅसिफिकेशन आहे, रिकन्सिलमेंट आहे, आणि मॉलिफिकेशन आहे. हे काय झालं, त्याचे सिनोनिम्स झाले, म्हणजे काय, समानार्थी शब्द. अँटोनिम्स काय होतील, प्रोवोकेशन आहे, इन्साइटमेंट आहे, आणि ॲगिटेशन आहे. हे काय झालं, त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, द मीटिंग वॉज हेल्ड फॉर कन्सिलिएशन बिटवीन द टू ग्रुप्स. म्हणजे आता मीटिंग जे आहे ते घेतले गेली, वॉज हेल्ड, राईट. त्याच्यासाठी पण फॉर कन्सिलिएशन म्हणजे काय, तडजोड करण्यासाठी किंवा मन वळवण्यासाठी कोणत्या दोन ग्रुपचं. सिंपल सेंटेन्सचा अर्थ. एक्झाम्पल बघा, खाली म्हणतो रिलेटेड वर्ड आहे. एक सांगला कन्सिलिएशन हा एक नाऊन, आणि कन्सिलिएट हे काय झाला, एक प्रकारचा वर्ब झाला. सिंपल आहे. आता जाऊया नेक्स्ट. नेक्स्ट आहे एन एनर्वेटेड. का आहे एनर्वेटेड, हा एक प्रकारचा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. का आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. मिनिंग काय होतो, लॅकिंग इन एनर्जी, राईट, व्हायटॅलिटी, ड्रेन ऑफ एनर्जी, म्हणजे काय, एक्झॉस्ट असणे, एक्झॉस्ट झालेला व्यक्ती, म्हणजे खूप थकलेला, आता आपण खूप जास्त काम केलं, आपण थकून गेलो, तर आपण काय होतं, एनर्वेटेड. काय त्याला काय म्हणतो आपण, एनर्वेटेड. त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होईल, एकदम शक्तीहीन म्हणतो, निराश म्हणता येईल त्याला सुद्धा, राईट. शक्ती म्हणजे काय, एकदम थकलेला. सिनोनिम्स काय होतील, लिस्ट लिस्टलेस, राईट, लँग्विड, स्पिरिटलेस, राईट, डेबिलिएटेड. अँटोनिम्स काय होतील, इन्व्हिगोरेटेड, एनर्जेटिक, आणि वायवॅसियस. काय झालं त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द ऍडमिनिस्ट्रेशन्स इन्व्हर्टेड रिस्पॉन्स टू द क्रायसिस वॉज वाईडली क्रिटिसाइज बाय द अपोजिशन लीडर. म्हणजे काय, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, जे सरकार आहे, समजा सरकार म्हणल्यापेक्षा जे सिस्टम आहे, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्यांचा जे रिस्पॉन्स होता कशाच्या वेळेस, क्रायसिसच्या वेळेस, ते खूप जास्त क्रिटिसाइज केला गेला, राईट. कशामुळे, त्यांच्या म्हणजे एकदम म्हणतो ना, त्यांना प्रॉपरली काम न केल्यामुळे, राईट, थकलेले असतील त्याच्यामुळे, काय चांगल्या प्रकारे काम न केल्यामुळे त्यांना क्रिटिसाइज केलं गेलं. कशाद्वारे, अपोजिशन लीडरद्वारे. हा सिंपल त्याचा काय आहे, अर्थ आहे. इथे लक्षात नाही. खाली आहे रिलेटेड वर्ड काय आहे, एनवरेट. काय आहे, एनवरेट, राईट. एनर्वेट आहे, एनर्वेट, सॉरी, एनर्वेट. एनर्वेट काय झाला, एक वर्ब झाला. एनर्वेटेड ऍडजेक्टिव्ह, एनर्वेट काय वर्ब आहे.
काय वर्ब आहे. सिंपल आहे, इथे लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ट्रान्सम्यूट. काय आहे ट्रान्सम्यूट. आता ट्रान्सम्यूट एक प्रकारचा काय वर्ब आहे. काय आहे ट्रान्सम्यूट. ट्रान्सम्यूट एक प्रकारचा काय वर्ब आहे. मिनिंग काय होतो, टू चेंज इन फॉर्म, नेचर किंवा सबस्टन्स, टू रिपीट सक्सेस इन डिफरंट कंटेक्स्ट, हार्डर, सबस्टिट्यूट फॉर रेप्लिकेट. म्हणजेच काय रूपांतर करणे, त्याला काय म्हणतो ट्रान्सम्यूट. म्हणजेच काय रूपांतर करणे, एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीत करणे, रूपांतर करणे, त्याला काय म्हणतो पण ट्रान्सम्यूट म्हणतो. साधं एकदम सोपं सरळ आहे. सिनोनिम्स काय होतील, मेटामॉर्फस, ट्रान्समॉग्रिफाय, राईट, कन्वर्ट किंवा मग अल्टर. अँटोनिम्स काय होतील, प्रिझर्व आहे, स्टॅग्नेट आहे किंवा मग फिक्स आहे. हे काय झालं त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, the captain is hoping that the young player can transmute their domestic success into international victories. म्हणजे एक जो कॅप्टन आहे, कॅप्टन काय करते, होप करत आहे जे यंग प्लेयर आहेत त्यांच्याकडून की ते डोमेस्टिकली जे खेळलेले आहेत, राईट, म्हणजे तालुका पातळीवर म्हणा किंवा मग आपल्या खेळाच्या पातळीवर म्हणा, राईट, तर त्या पातळीवर म्हणजे खेळलेले जे यंग आहेत ते काय करतील, परफॉर्म करतील कुठं, इंटरनॅशनल विक्ट्रीमध्ये सुद्धा. असा काय सेंटेन्सचा अर्थ आहे, सिंपल. आता त्याचे काही रिलेटेड वर्ड आहे. रिलेटेड वर्ड काय होईल, ट्रान्सम्युटेशन. ट्रान्सम्यूट एक प्रकारचा वर्ब झाला आणि ट्रान्सम्युटेशन हे काय प्रकारचा एक नाउन झालं. येतं लक्षात. आता बघा नेक्स्ट, नेक्स्ट आहे स्टान्स. स्टान्स काय एक प्रकारचा नाउन आहे. स्टान्स काय एक प्रकारचा नाउन आहे. आता मिनिंग काय होतो, द वे इन विच समवन स्टँड्स, राईट, अ पर्सन ॲटिट्यूड टुवर्ड द पर्टिक्युलर सब्जेक्ट, राईट, हार्डर सबस्टिट्यूट किंवा मग फॉर पॉस्चर. म्हणजे काय, एखादी स्टान्स म्हणजे काय, एखादी भूमिका, राईट, पवित्र पण त्याला म्हणतो आपण, किंवा भूमिका. त्याच्यामुळे का तुमचा काय स्टान्स आहे, राईट, म्हणजे तुम्ही काय, तुमची काय भूमिका आहे. स्टान्स म्हणजे काय प्रकार, साध्या साध्या असलेल्या भाषेमध्ये भूमिका एखादी. सिनोनिम्स काय होतील, डिस्पोजिशन आहे, राईट, मीन आहे, ओरिएंटेशन आहे आणि व्ह्यू पॉइंट आहे, राईट. एक्झाम्पल बघा, अँटेम्स त्याच्यामध्ये दिलेले नाहीत, राईट. अँटेम्स आणि एक्झाम्पल काय होईल, द मिलिटरी स्टान्स ऑफ द ग्लोबल पॉवर हॅज शिफ्टेड सिग्निफिकंटली फॉलोइंग द ब्रेकडाऊन ऑफ डिप्लोमॅटिक टॉक्स, राईट. म्हणजेच काय, जे मिलिटरीची जी भूमिका होती, राईट, ती कशी ग्लोबली पॉवर शिफ्टेड झाली जसं त्यांना बघितलं की ब्रेकडाऊन झाले कशामध्ये, डिप्लोमॅटिक टॉक्समध्ये. सिंपल आहे सेंटेन्सचा अर्थ. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे वॅपिड. काय आहे वॅपिड. वॅपिड काय प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आहे. वॅपिड काय प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आहे. आता याचा अर्थ काय होतो, ऑफरिंग नथिंग दॅट इज स्टिम्युलेटिंग ऑर चॅलेंजिंग, राईट, अनइन्स्पायर्ड, राईट. काय होईल, अनइन्स्पायर्ड. म्हणजे काय, साध्या साध्या भाषेमध्ये कंटाळवाना, निस्तेज म्हणता येईल, राईट. काय म्हणजे त्याला वॅपिडला काय म्हणू आपण, कंटाळवाना किंवा मग निस्तेज. सिनोनिम्स काय होतील, प्रोसिक आहे, इन्स्पीड आहे, राईट, जिजून आहे आणि मोनोटोनस आहे. अँटोनिम्स काय होतील, व्हायब्रंट आहे, नंतर आहे सॅन्टिलेटिंग आणि झेस्टी. सॅन्टिलेटिंग आणि झेस्टी हे काय झालं, त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल, द टीम्स मिडल ऑर्डर परफॉर्मन्स वाज डिस्क्राइब ॲज वॅपिड, लॅकिंग द अग्रेशन निडेड फॉर द हाय स्टेक चेज. म्हणजेच काय, जे टीम आहे, राईट, मिडल ऑर्डर म्हणजे टीमचं जे मिडल परफॉर्मन्स जे होता ते कसा होता, एकदम कंटाळवाना होता, थकलेला होता. ज्याच्यामुळे काय होतं, जे त्यांना चेस करायचं, जे सक्सेस त्यांना अचीव्ह करायचं ते काय अचीव्ह त्यांनी म्हणजे गरज होती तिथं ते त्याने कंटाळवाना दाखवला, राईट, कुठं, त्याच्या का टीम, राईट. असा एक सेंटेन्स होईल, त्याचा सेंटेन्सचा काय तसा अर्थ होईल. सिंपल आहे एकदम. रिलेटेड वर्ड काय होईल, वॅपिडिटी. तसं वॅपिड आहे ऍडजेक्टिव्ह आणि इथं वॅपिडिटी काय होईल, प्रकारचा नाउन. सिंपल आहे एकदम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पर्ज. पर्ज काय प्रकारचा वर्ब आहे. काय आहे, वर्ब आहे. मिनिंग काय होतो, टू रीड ऑफ समथिंग अनवॉन्टेड, टू शेक ऑफ बॅड फॉर्म किंवा मग हॅबिट्स त्याला शुद्ध करणे म्हणतो, किंवा मुक्त होणे एखाद्या गोष्टीपासून किंवा मग शुद्ध करणे, असा काय त्याचा अर्थ होईल, कशाचा, पर्जचा, पर्ज. सिनोनिम्स काय होतील, एक्सपिएटेड, क्लीन्स, राईट, की क्लीन्स किंवा मग ॲब्झॉल्व, इरॅडिकेटेड. अँटोनिम्स काय होतील, कंटॅमिनेटेड किंवा मग ॲक्युम्युलेटेड. हे काय झालं, त्याचे अँटोनिम्स झाले. एक्झाम्पल बघा, द कंपनी पर्ज अननेसेसरी फाईल्स फ्रॉम द सिस्टम. म्हणजेच काय, जे कंपनीने काय केलं, जे पर्ज, जे अननेसेसरी, त्याला काय म्हणतो पण, जे फाईल्स आहेत ते काय पर्ज केल्या, म्हणजे काय शुद्ध केल्या का मुक्त केल्या, काढून टाकल्या, असं काय त्याचा सेंटेन्सचा अर्थ. जे अननेसेसरी फाईल्स आहेत ते काय केल्या, कंपनीने काढून टाकल्या. सिंपल काय सेंटेन्सचा अर्थ. रिलेटेड वर्ड काय आहे, जसं की पर्ज झाला वर्ब आणि पर्जेशन काय होईल, एक नाउन. पर्जेशन काय होईल, एक प्रकारचा नाउन. आय होप तुम्हाला समजलं असेल, राईट. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण नसेल, राईट, तुम्हाला कसं काही कुठं काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला
लिहून सांगू शकता, मी नक्कीच चेक करेन. तर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, राईट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आठवणीनं, राईट. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.